मावशींकडून डिरेक्ट आईकडे गेले. आईकडे गेल्या गेल्या इथे अक्षूला कोण गेली याचं भांडण चाललं होतं. मग शेवटी आईनीच तिला घेतलं आणि ती पण आजीला बरोबर तिने ओळखलं. त्यानंतर मग मी इथे दर्शन घेतलं, आईचं घट वगैरे बघितलं आणि मग आम्हाला जे काम करायचं होतं म्हणजे तिचं कन्यापूजन. खरं तर जे लहान बाळ असतात त्यांचं कन्यापूजन करत नाही, म्हणजे त्या कन्यांचं पूजन करतात ज्या खातात किंवा खाऊ शकतात. आता ही तर फक्त 5 महिन्याची, पण मग आईची हौस होती आणि आईने तिला हौसाने या बांगड्या आणल्या होत्या. मग त्या छोट्या छोट्या बांगड्या तिला घातल्या आणि त्यानंतर तिची पूजा केली म्हणजे तिचं औक्षण वगैरे करून तिला ज्या वस्तू देणला बाकीच्या मुलींना ज्या दिल्या त्याच तिला दिल्या आणि नंतर शेवटी ही ओढणी ओढली आणि खरंच एवढी सुंदर दिसत होती ना, म्हणजे ती खरंच एकदम असं गोंडच दिसत होतं. आणि आम्हाला मावशी घेऊन बसली होती. आता इथे काय की बाबांना असं वाटतं की ती तिच्याजवळ खेळावा, पण ती नेमकंच बाबांना घाबरते आणि ती अजिबात बाबांकडे जात नाही. आणि इथे बघा एका फोटोच्या पोजसाठी ना एवढे सगळेजण तिला एंटरटेन करत होते. त्यानंतर आम्ही ज्या कामाला आलो होतो म्हणजे मामाचा बर्थडे, तर तिथं मग दादूनी केक कट केला आणि केक कट केल्यावरती हॅपी बर्थडे टू यू आणि टाळ्या वाजवल्याशिवाय केक काही कट होत नाही. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवण केलं आणि ही दादूची छकुली आहे, म्हणजे या वासरीचं नाव त्यांनी छकुली ठेवले कारण ती खूप अशी अनहेल्दी आहे. तर आजचा व्हिडिओ मी छकुलीसोबत एंड करते. बाय, भेटू अशा छानशा ब्लॉगमध्ये.